असं कोणतरी म्हणून गेलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो गोरखल्याशिवाय राहणार नाही. वयाच्या 4थ्या वर्षापासून ते वयाच्या 22व्या वर्षापर्यंत माझं तब्बल 18 वर्षाचं शिक्षण झालेलं आहे आणि मी आज माझ्या शिक्षणाची शेवटची पायरी चढणार आहे. कारण गावाकडनं मी ज्या कामासाठी आलो नाही ते काम मी आज करणार आहे. म्हणजे माझं MSc सेकंड इयरचं ऍडमिशन कम्प्लीट करणार आहे. आता तुम्ही मला म्हणत असताल की मी शेवटची पायरी का म्हणलो, कारण की MSc सेकंड इयर ही शिक्षणाची शेवटची पायरी आहे माझ्या मते. गेले 18 वर्षे मी शिक्षण घेत आहे आणि ह्या शिक्षणाच्या जोरावरती मी स्किलफुल आणि नॉलेजफुल पर्सन बनलेला आहे. फक्त एवढंच नाही तर मी एक सृजन नागरिक सुद्धा बनलेला आहे. माझ्या 18 वर्षाच्या एज्युकेशनच्या एक्सपिरियन्सवरनं मी सांगतो, मला जर कोणी विचारलं नाही शिक्षण कुठपर्यंत घ्यावं तर मी प्रत्येकाला एवढं सांगत असतो की कमीत कमी ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण तुम्ही घ्यावं. कारण की 12वी पर्यंतच्या शिक्षणात माणूस ना स्किलफुल बनलेला असतो ना नॉलेजफुल बनलेला असतो. ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष सांगून जातात की माणूस किती लेवलचा आहे, कुठल्या लेवलचा आणि कसा लेवलचा आहे. माझ्या ग्रॅज्युएशनच्या 3 वर्षाच्या अनुभवावरून सांगतो, लोक कसे असतात, कोणासोबत राहायचं, कुठं राहायचं, कसं खायचं, पैशाची किंमत कशी असती, हे मला ग्रॅज्युएशनच्या 3 वर्षांनी शिकवलं. आणि मला असं वाटतं की पोस्ट ग्रॅज्युएशनची म्हणजे आपल्या MSc 2 वर्ष सांगून जातात की आपण किती केपेबल आहे आणि जॉब करायला लायकीचं आहे का. तर व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि जाताना आपल्या चॅनलला फॉलो करून जावा. धन्यवाद मित्रांनो.